तुळस दारीची माझ्या आधार मला वाटते, पाहताच तिला सकाळी दुःख पळून जाते. जमेस माझ्या सुखाची यादीच अनंत झाली, दुःख खर्चिता हसत मुखाने सुखाची आठवण खूप झाली. आधारास आशीर्वाद तिचा शिरावरी घेऊन सदैव, कार्यास लागतो मी सकाळी, मन चित्त करुनी प्रसन्न, मन चित्त करुनी प्रसन्न. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी कोल्हापूर ट्रिप संपलेली आहे, पण त्यातला एक व्हिडिओ बाकी आहे. तो कदाचित आज संध्याकाळी येईल किंवा उद्या येईल. तर आज आहे तुळशीचं लग्न, म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे, पण आज पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह करू शकतो. तर तुळशीला साडी कशी नेसवायची याचा अगदी डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे चॅनलवरती, आणि त्यात तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे व्यवस्थित अशी तुळशीला छान साडी नेसवली जाते. थोडंसं छान तयारी केली, व्यवस्थित छान असं सजवलं, तर जो माहोल आहे ना, म्हणजे जे आपण करतोय ना काम, तर त्याला आणखीन उभारी येते खूप छान. आणि खरंच तुळस खूप सुंदर दिसते नटवल्यानंतर. तुळशी आई खूप छान दिसते. आपली जी संस्कृती आहे ना, ती आपल्या मानवतेवर, सृष्टीवर प्रेम करणारी आहे. चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. वनस्पती प्रेम हा त्यातला एक भाग, आणि तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे फार महत्त्व वाटते. तुळस आरोग्यदायी औषधी वनस्पती आहे. दारात आपल्या तुळशी वृंदावन असणं ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खूण मानली जाते. अनेक जण तुळशीचा विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग म्हणून तितक्याच उत्साहाने साजरा करतात. तर मागचे 1-2 वर्ष माझं असं झालं होतं की आम्ही गोव्याला जायचो आणि तिथेच मला तुळशीचं लग्न करायला लागलं होतं. तर अशा प्रकारे बघा, आधी तुळशीला व्यवस्थित जो ब्लाऊज पीस आहे ना, तो मी व्यवस्थित नेसवलाय. म्हणजे ज्या साडीचा मॅचिंग जरी नाही मिळाला तरी चालतो, कारण तो काय एवढा दिसण्यात येणार नाही. पण ह्याच्यामध्ये एक भारी आयडिया मी तुम्हाला याच्यामध्ये टिप देईन, की आपल्याला रेग्युलर समजा एकच हाईट, एवढ्याच हाईटची आपल्याला समजा साडी नेसवायची असेल, तर छान आपण असा परकर पण शिवून घेऊ शकतो. एक अगदी क्रीम कलरचा म्हणा किंवा लाईट कलरचा एखादा परकर जर असा एवढा शिवून घेतला ना, तर आतमध्ये जे आपण बांधतोय ना, ते बांधण्याची पण गरज लागणार नाही. तर पुढच्या वर्षी कदाचित मी ती आयडिया वर्क करणार आहे त्याच्यावरती. आणि तुळशीला साडी नेसवताना, म्हणजे देवींना कुठल्याही साडी नेसवताना मी शक्यतो कोरीच साडी घेते. तर ही साडी मला भाऊबीजेला दिली आहे. बऱ्याचदा असं माझं होतं की मावशीच्याच सगळ्या दिलेल्या साड्या माझ्या देवी आईंना नेसवल्या जातात. असं ते कोणाचं पुण्य कुठे कामात येतं किंवा कोणाला कुठे पुण्य मिळतं हे आपण सांगू शकत नाही. तर बघा, अनायसे ही छान साडी आली होती, तर म्हणून म्हटलं हीच साडी आपण तुळशी आईला पहिले नेसवू आणि नंतर मग प्रसाद स्वरूपाने आपण ती साडी नेसत जाऊ. तर बघा, साडी पण कोरी असली ना तर खूप नेसवायला खूप त्रास पडतो, कारण एक तर आपण हाईट त्याची अर्धी करतो आणि काही साड्या अगदी सॉफ्ट असतात, पण ह्या काठाच्या साड्या ज्या असतात ना, त्या काही थोड्याशा फुगतात. तर त्याच्यामुळे थोडंसं मॅनेज करायला थोडासा वेळ जातो. पण थोडा वेळ व्यवस्थित दिला ना आणि तुम्हाला आवड असली ना मूळ म्हणजे, तर तुम्ही अगदी मस्तपैकी छान ती गोष्ट करू शकता. तर कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुळशीचे विवाह केले जातात, आणि यावेळेस विवाहातील सर्व विधी वांग निश्चयांपासून लाजा होम, सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार, विवाह संस्कार करता येतात. तर आपण तर घरच्या घरी करतोय, तर आपण जसं साध्या पद्धतीने आपल्याला जसं जमतं ना, तसं आपण तुळशीचं लग्न लावून द्यायचं. तुम्हाला माहिती आहे, तुलसी विवाहामुळे घरातल्या मुला मुलींचे जे अडलेले विवाह असतात ना, तेही लवकर होतात अशी मान्यता आहे. तर आता माझी साडी ऑलमोस्ट नेसत आलेली आहे. पदर असा छान व्यवस्थित काढून घ्यायचा, पिनअप करून घ्यायचा, म्हणजे मग पदर पूर्ण सुटत नाही आणि व्यवस्थित आपल्याला परफेक्ट असा लावता येतो. तर जशी आपण साडी नेसतो ना, तशीच मी साडी नेसवली आहे, फक्त त्याला अर्धी केली आहे त्या साडीला, आणि थोडंसं आपल्याला काही काही ट्रिक्स थोड्याशा वापराव्या लागतात. तर तो जो व्हिडिओ आधीचा जो आहे तो तुम्ही व्यवस्थित बघितलात ना, तुम्हाला एकदम परफेक्ट आयडिया येईल की मी ही कशी साडी नेसवते. आणि साडी संपूर्ण कंप्लीट झाली ना की मग तुम्हाला व्यवस्थित ती अशी नीटनेटकी करता येते.
फक्त ना ही साडी नेसवताना आपल्याला एका व्यक्तीची तरी मदत घ्यावीच लागते. तर इथे आज लवकर आले होते, तर म्हणून ह्यांनाच म्हटलं की थोडीशी मला मदत करा. साडी फक्त पकडण्यापुरतं जरी मदत केली ना तरी आपल्याला परफेक्ट साडी नेसवता येते. तर साडी नेसवल्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे की ज्वेलरी म्हणजे दागिने. कारण नवरी म्हटल्यानंतर साज, शृंगार ह्या गोष्टी तर आल्याच. तर म्हणून अशा प्रकारे हा जो मधला कंबरपट्टा येतो ना तो नक्की लावा. त्याने काय होतं ना, साडीचा जो म्हणजे शेप आहे ना तो अगदी परफेक्ट आणि खूप छान वाटतो. कमरेचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित दिसतो. तर त्याच्यामुळे असा कंबरपट्टा नक्की घेऊन ठेवा. तर तुळस ना ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे. म्हणून तिचं नातं पितरांशी, देवांशी, मानवांशी जोडून दिलेलं आहे. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणं म्हणजेच देवांना तो नैवेद्य समर्पण करणं. तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून दररोज भगवान विष्णूंना, कृष्णांना तुळशीचं एक पान व्हावं. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणेच तुळशीचं पान ठेवण्यात येतं. म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तर तुम्ही आता बघितलं की मी आतमध्ये तिथे नारळ ठेवला, कारण डायरेक्ट जर आपण असं मुखवटा लावायला गेला ना तर बसत नाही, आतमध्ये काठी वगैरे रोवावी लागते. तर त्यापेक्षा मला असं वाटलं की मार्गशीर्ष महिन्यात आपण जसं म्हणजे कलशावर कसं नारळ ठेवतो आणि मग मुखवटा लावतो, तर म्हणून मी फक्त सपोर्टसाठी तो मागे एक नारळ ठेवला आणि खूप मस्त मुखवटा अगदी परफेक्ट बसला त्याच्यामुळे तिथे, आणि दागिने पण घालायला अगदी सोयीस्कर पडलं. तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीकृष्णांची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण आणि दुसऱ्या पारड्यात त्यांच्याच वजनाचे दागिने, मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी घातलेले तरी तुला पूर्ण होत नव्हते. तर त्यावेळेस सत्यभामाने एक तुळशीचं पान त्याच्यावर ठेवलं. त्याचबरोबर अलंकाराचं ते पारडं ताबडतोब खाली आलं. म्हणजे तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकले. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूंनी तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छित इतर वधूवरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिला, आणि त्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा सुरू आहे. तर बघा आता माझी नवरी छान नटलेली आहे, सगळं मस्त दागिने अगदी व्यवस्थित, आणि नवरी म्हटल्यानंतर असे भरगच्च दागिने पाहिजे तरच आपली नवरी खूप छान दिसते. तर असे मी आता काय करते, एक एक आहे ना, जसे आपले जे पारंपरिक दागिने आहेत ना, तर एक एक पारंपरिक दागिना मी जमा करते देवींसाठी. तर जो साई हार तुम्हाला दिसतोय, त्यानंतर ही बोरमाळ मी आणली आहे, त्यानंतर महालक्ष्मी चा जो हार असतो तो मी घेतलाय, लक्ष्मी हार घेतलाय. तर असे वेगवेगळे पारंपरिक दागिने देवींसाठीच मी जमा करते. ठुशी आहे जी मध्ये तुम्हाला दिसते ती. तर बऱ्याच जणांना माहिती नसेल की तुळशीचा जन्म कसा झाला. तर समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं होतं ना, तेव्हा त्याचे काही थेंब जमिनीवर सांडले आणि त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवाने विष्णूंना अर्पण केली. तर आता माझी नवरी अगदी परिपूर्ण म्हणजे संपूर्ण अशी नटलेली आहे. जी कमी होती ती म्हणजे गजऱ्याची, तर ती गजरा सुद्धा अर्पण केला आहे देवींना. भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला आणि त्याच वेळी वृंदेने रुक्मिणी होऊन श्रीकृष्णांशी कार्तिक शुद्ध द्वादशीस लग्न केले, आणि त्या वेळेपासूनच तुळशी विवाह समारंभ हा प्रचारात आला असं म्हणतात. घरातील लग्न समारंभ साजरा करावा आणि त्याच उत्साहाने घरोघरी तुळशी विवाह समारंभ करणारे सुद्धा आहेत. उपयुक्तता व सौंदर्य या दृष्टीने तुळशीला महत्त्वाचं स्थान देऊन तिची लागवड करावी. तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. आता आमची नवरीची तयारी झालेली आहे आणि आता बाकीची पूजेची जी तयारी करायची आहे ती मी तयारी करायला घेते. नवरी कशी दिसते तुम्ही मला सांगा.
तर ह्या ज्या कोऱ्या साड्या असतात ना ह्या नेसवायला खूप 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 कठीण जातं, पण ठीक आहे, छान वाटते. तयारी झाल्यानंतर खूप मस्त वाटते. आणि बघा कसं छान असा लग्नाचा माहोल आहे सगळीकडे. तर आता मी तयारी सुरू करते, जी पण पूजेची तयारी आहे ती मी सुरू करते. तर आता माझं तुळशीला सजवून झालंय, पण आपल्याला जी पूजा मांडायची तर ती आता मी पूजा मांडून घेते. तर तुळशीचा विवाह करण्यासाठी आपल्याला काय काय पूजेमध्ये मांडावं लागतं याचा सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे. तर सुरुवात जी आहे ती पहिले मी दिव्याने करून घेते. दिवा हा जो अखंड दिवा आहे हा मी लावते, म्हणजे रात्रभर दिवा इथे छान तेवत राहतो. तुम्हाला माहिती आहे उष्णतेच्या विकारांसाठी तुळशीच्या बियांचा खूप उपयोग होतो. भाजणं, तळणं, पोळणं किंवा गांधील माशी चावल्यास सुद्धा तुळशीची माती लावतात. त्यामुळे खूप थंडावा निर्माण होतो. आपल्या जीवनास उपयुक्त असा प्राणवायू, अन्य असे आवश्यक घटक तुळशीद्वारे आपल्याला मिळतात. अशी ही औषधी आणि बहुगुणी वनस्पती आपल्या घरात ठेवण्यास पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते. लग्नात तुळस ही वधू आणि बाळकृष्ण हा वर आणि ऊस हा मामा असं मानलं जातं. तर अशा पद्धतीने तुळशी विवाह उत्साहाने साजरा केला जातो. तर अशा प्रकारे जे जे आपण आधी करताना बघितलेलं असतं, म्हणजे माझ्या आईकडे दरवर्षी तुळशीचं लग्न करायचो. तर त्याच्यामुळे ज्या ज्या पद्धती आणि प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, कारण प्रत्येक भागात वेगवेगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर त्याच्या हिशोबाने ते सण साजरे केले जातात. तर आता इथे मी कलशाची स्थापना केली, त्यानंतर गणेशाची स्थापना केली, त्यानंतर देवीची ओटी काढून ठेवली आणि आता मी छान सगळ्यात महत्त्वाचं जी म्हणजे की रांगोळीशिवाय आपले कुठलेही पूजा कार्यक्रम कुठलीही गोष्ट संपन्न होत नाही. तर म्हणून छान इथे रांगोळी काढून घेते. चला, लग्नाची तयारी झालेली आहे. नवरी तयार आहे, नवरा तयार आहे आणि आम्ही पण तयार आहोत. आता अंतरपाठ लग्नाला सुरुवात होते. चला सगळ्यांनी लग्नाला या. तर आमच्या लग्नासाठी नवरदेव आलेले आहेत. अगदी गोड गोड असे क्यूटसे नवरदेव आमच्याकडे आलेले आहेत. तर आमच्या शेजारी राहतात ना, त्यांचा मुलगा आहे हा. तर आजकाल मुलं तयार होत नाहीत खरं सांगायला गेलं तर, की लग्नासाठी त्यांना असं वाटतं की इतर लोक चिडवतील, मुलं चिडवतील. पण तो आला आणि उभा राहिला, ह्यातच खरं म्हणजे समाधान वाटलं मला. आणि खूप चांगलं काम आहे खरं तर, की म्हणजे पण लहान मुलांना ते समजण्याच्या थोडंसं पलीकडचं असतं. तर ठीक आहे, एक त्यांना मजा मजा म्हणून आपण ही गोष्ट सांगू शकतो. तर तसंच नेमकेच लोक आलेले आहेत लग्नाला. आम्ही जास्त लोकांना बोलवलेलं नाहीये. तर इथे असं छान टीव्हीवरती मंगलाष्टका लावल्या होत्या आणि आता लग्नाला सुरुवात झालेली आहे. मंगलाष्टकांचा आवाज केला नाहीये, नाही तर आपल्याला व्हिडिओला कॉपीराईट येऊन जाईल. तर असं जसं आपलं लग्न लागतं तर त्याचप्रमाणे छान असा अंतरपाट धरलेला आहे. नवरा उभा आहे, नवरी उभी आहे. आणि तुळशीचं जे लग्न आहे ना, ते खरं तर भगवान विष्णूंशी लावलं जातं. फक्त एखादा मुलगा ठेवणं हे एक निमित्त मात्र असतं. त्यामुळे आपण मुलगा ठेवतो. म्हणजे आमच्याकडे घरी आईकडे असताना अशीच पद्धत होती. तिथे तर आम्ही छान वाजत गाजत नवऱ्याला घेऊन यायचो मस्तपैकी. आणि भरपूर लोक असायचे आमच्या माळ्यावरचे जेवढे सगळे असायचे ना तेवढे सगळे असायचे आणि खूप धमाल यायची तुळशीच्या लग्नाला. मग मी तेच सांगते तुम्हाला की सण कसे साजरे करावे हे आपल्याच हातात आहे. आपण तेवढं त्याच्यासाठी प्रयत्न केले, तेवढं छान केलं तर ते आणखीन खूप छान होतात. सावधान सावधान सुरू केलं.
तर आरती झाली, त्यानंतर आपण जसं स्त्रियांना हळदी कुंकू देतो तर तसं हळदी कुंकू वगैरे देणं झालं. तर असं आपलं लग्न कार्य खूप छान पार पडलं, खूप मस्त झालं. जास्त माणसं कोणी नव्हते, पण जेवढे होते तेवढे त्यांच्यामध्ये आपल्या ज्या परंपरा आहेत, आपले जे सण आहेत ते आपण जसं आपल्याला जमतं ना तशा पद्धतीने आपण साजरे करायचे. आणि आजची जी म्हणजे नवरी जी नटली आहे ना, खरंच खूप सुंदर नटली आहे आणि मलाच असं वाटतं तिची दृष्ट काढावी, इतकी सुंदर नटली आहे नवरी. तर खूप छान झाला आजचा विवाह सोहळा, तुलसी विवाह सोहळा खूप छान झाला. आणि यामागचं कारण तुम्हाला सांगते की ज्यांच्याही घरी तुलसी विवाह केला जातो त्यांच्या घरी असं म्हटलं जातं की विवाहामध्ये, मुलांच्या विवाहामध्ये कधीच अडथळे येत नाहीत. तर म्हणून आपल्या घरी तुलसी विवाह हा केलाच पाहिजे. तर असं आजचं खूप छान झालं. तुम्हाला कसं वाटला? आणि इथे पण बघा छान असं सगळीकडे अशी रोषणाई आहे, लायटिंग आहे, खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आणि तर असा आजचा व्हिडिओ होता, आजचा सण होता. उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला माहिती आहे की 700 वाती, 720 काहीतरी वाती आहेत, तर त्या जाळल्या जातात त्रिपुरारी पौर्णिमेला. त्याच्या रिलेटेडचा माझा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही तेही चेक करा. आणि उद्याची पौर्णिमासुद्धा खूप छान सगळ्यांना जाऊ दे, उद्याचा दिवस सगळ्यांना खूप छान जाऊ दे, सगळे दिवस सगळ्यांना छान जाऊ दे, सगळे सुखी, समाधानी, आनंदी राहू दे, ही स्वामी चरणी आणि तुलसी आईच्या चरणी प्रार्थना. तर चला, असा आजचा व्हिडिओ होता. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.